आजपासून ना तुम्हाला 1-2 दिवस माझ्या माहेरचे व्लॉग बघायला मिळतील। तर आज सकाळ सकाळ ना आमच्या दारामध्ये हा बैल आलेला होता, जो की ना देवाच्या नावाने असं म्हणतात की सोडून दिलेला आहे आणि याचं नाव आहे कटाड्या। जर एखाद्याने याला आहे ना म्हणजे त्रास दिला तर तो त्याला आहे ना शिगावरती घ्यायलाही मागे पुढे विचार करत नाही, पण जो याला आहे ना मनाभावे याची सेवा करतो, याला दारात आल्यावरती ना प्रेमाने एखादी चपाती भाकर खायला घालतो ना, त्याला मात्र हा काहीच करत नाही, शांतपणे तो तिथून निघून जातो। जसं की आज आमच्या दारातून निघून गेला। आता याला वाटं लावलं नाही तोपर्यंत आहे ना हे पोलीस काका सुद्धा आमच्या दारामध्ये आले, त्यांनाही मम्मीने गहू वगैरे नंतर गेलो जामखेडला, कारण आज सगळ्यांसाठी जिथे कपडे वगैरे आम्हाला घ्यायचे होते। तर सगळेजण गेलो, पण झालं असं की उन्हामुळे फोन झाला हँग, चार्जिंग संपलेली, त्याच्यामुळे कुठलाच व्हिडिओ ना शूट केला नाही। आणि नंतर ना आल्यावर आहे ना अण्णांनी या आडीमधले आहेत ना खराब झालेले सगळे आंबे ना बाहेर काढायचं त्यांचं चालू होतं। त्यानंतर नाही ते दुपारून नाही ते सगळ्या पोळ्या वगैरे करून घेतल्या, कारण ना आज ना डाळिंबाच्या सवासणी जीव घालायच्या होत्या। त्याचबरोबर ना आज जावयांना सुद्धा बोलवायचं होतं इथे धोंडे खाण्यासाठी। तरी ते बहिणींना घरामध्ये मस्त असे धोंडे बनवत होती, त्याचबरोबर ना देवाला सुद्धा या धोंड्याचा निवेद पण दाखवायचा होता। तर इथे मम्मीने घरातल्या देवाऱ्यावरती वगैरे बाहेर जे 1-2 जागेवरती देव आहे सगळ्यांनाच नाही ते तिने ना धोंड्याचा निवेद वगैरे दाखवला। त्याच्यानंतर ना गेलो आपण डाळिंबाकडे, तर तिथे ना वहिनी आणि मी असं काहीच आहे ना उन्हापासून बचाव करायचं आमचं चालू होतं। आणि आम्ही सगळेजण कोणी पाणी घे, कोणी ओटीचं सामान वगैरे घेऊन रानामध्ये एका झाडाखाली ना सगळं काही ओटीचं सामान वगैरे ठेवून ना सगळ्यांनी ना इथे मस्त अशी पूजा करून घेतली, नारळ वगैरे फोडला। इथलं सगळं झाल्याच्या नंतर म्हणलं चला आता छानशा साड्या वगैरे घातलेल्या आहेत तर थोडंफार फोटोज वगैरे व्हिडिओ काढूया। ते झाल्याच्या नंतर ना घरी आलो, सुवासिनींना इथे जीव वगैरे घातलं। आता या सुवासिनी उठल्या की लगेच इथे आमच्या साईला सुद्धा भूक लागली होती, मग काय त्याला सुद्धा आमटी आणि भात दिले, पण त्यांनी एवढा सगळा राडा करून ठेवलेला होता। त्यानंतर इथे सुवासिनींच्या ओट्या वगैरे भरून घेतल्या मम्मीने सगळ्यांच्या। आणि ही आहे माझी चुलत आजी, आता एवढीची काळजी राहिलेली बरं का, बाकी सगळ्याच आजी आहेत ना माझ्या देवाघरी गेलेल्या आहेत। त्यानंतर इथे बहिणीचं आहे ना घर वगैरे पुसून घ्यायचं चालू होतं, कारण ना आहो आणि दाजी येणार होते धोंडे खाण्यासाठीच, म्हणजे जेवण करण्यासाठी। इथे मम्मीने ना सकाळपासून जे काही भांडे पडलेले होते तेवढे सगळे घासून घेतले आणि त्यानंतर गरमागरम इथे पोळ्या धोंडे करायचं चालूच होतं। नंतर मी साडी वगैरे घालून घेतली आणि ना इथे बहिणीने डेकोरेशनसुद्धा करून घेतलं तेवढ्यात। मस्त अशी रांगोळ वगैरे काढली, जे आपले साड्या वगैरे होत्या थोडंफार त्याचंच डेकोरेशन आपलं साध्या पद्धतीने केलं। कसं वाटतंय कमेंटमध्ये एवढं सांगा। त्यानंतर ना आहो आले, पण आमच्या आहोंना पुढे जायची घाई होती, ते काय माझ्याबरोबर व्हिडिओ काढायला तयारच नव्हते। कसा तरी व्हिडिओ वगैरे काढला, ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच। एकमेकांना घास वगैरे भरवलं ना, असा काहीच आमचा आजचा दिवस संपला। चला तर मग आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक